काल विधान परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्जावरची आपली सूचक सही नसल्याचं तुम्ही प्रतिज्ञापत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दिला आणि त्यानंतर तो काँग्रेसचा उमेदवारीचा अर्ज बाद ठरलाय. नेमकी काय वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही काय कोणत्या भूमिकेवर त्याचा ठाम आहात? मी काल लेखी दिलेला आहे. ॲफिडेव्हिट करून जे आपले तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्या समोर मी सही करून त्याला दाखवली आहे. ही माझी पहिली सही ही बोगस आहे. मी आर्टिस्ट ही स्टॅम्पवर दिली ती सही खरी आहे. आता फतेपूरकर म्हणतात की ती सही तुमचीच आहे म्हणून त्याची तपासणी करावी म्हणून ते उच्च न्यायालयात जाणार आहे. कधीही जावा मी त्याला सामोरे आहे. उच्च न्यायालयात जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, मी त्या सामोरे जाण्यास तयार आहे. ती सही तुमची नाही. नाही, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेले आहेत की तुमचा त्यांचा ही बोगस आहे. कॉल रेकॉर्ड लॅब मध्ये पाठवणार आहे ते पण आम्ही लॅबला पाठवा म्हणतोय. त्याची चौकशी कुठले ते SI चौकशी व्हावी, त्यासाठी SIT चौकशी व्हावी, त्यावर कडक कारवाई हो. तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार म्हणला होता काल. करणार घे, तसं काय पडलं मी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार. आता हे सगळ्या ह्याचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या काही स्थानिक राजकारणावर नाही, काय संबंध नाही. तीर्थक्षेत्र विकास आघाडीने स्पष्ट सांगितलेलं होतं की आम्ही सेनेत गेलोय, त्यामुळे आम्ही साहेब या काय करत नाही. फतेपूरकर म्हणतात की तुम्ही म्हणता मी काँग्रेसचा नगरसेवक नाही त्याच्यावर सह्या करू, तर मग ते म्हणजे भाजप सोबत जाऊन मग तुम्ही भाजपचे नगरसेवक आहात. मी कुठल्याही पक्षाचा नगरसेवक नाही. मी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा नगरसेवक आहे. पालकमंत्र्याचा काय तुमच्यावरती दबाव काय नाही, सगळं त्यांचं खोट काय आहे. बोलणं झालंय? काय नाही. चर्चा अशी की तुम्हाला पालकमंत्र्यांनी दबाव टाकला आणि मग तुम्ही ते प्रतिज्ञापत्र दिलं. काही नाही, सगळं खोट आहे. तुम्हाला बदनाम करायचा प्रयत्न आहे ना? बदनाम करायचा काय गोष्टी या माझ्याकडनं काढून घ्यायसाठी चाललेला आहे प्रयत्न. वेळ आल्यावर कळेल तुम्हाला. ती तुमची सही नाही, माझी सही नाही. थांबा. मिळाल्यावर तुम्ही काय उघडकीस येऊ शकतं का मिळालं? त्या टायमाला त्या टायमाला जी ती कळेल. आज चर्चा करण्यात काय अर्थ नाही. जशी समज आपल्याला पण कोणाचा घेतला म्हणून त्याची बंडखोरी झाली मोबाईल मध्ये. तात्कालिक पण ह्याच्या आधी फक्त रेकॉर्डिंगचा मोबाईल वापरला. DPDC पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.